परभणी जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा। अध्यक्षपदी लता वाकळे तर उपाध्यक्षपदी श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड। परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। परभणी जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज बुधवारी दि. 18 निवडणूक प्रक्रिया पार पडली। यामध्ये अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या लता वाकळे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीमुळे जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। दोन्ही अर्जांविरुद्ध एकही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा केली। या ऐतिहासिक निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष लता वाकळे आणि उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर यांचे जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समर्थकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत केले। नूतन दालनांचे उद्घाटन। निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या दालनांचे विधिवत उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास अधिक गतीने करण्याचा मानस नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तुम्ही सर्वसामान्य घरातला आहात, आज भालपकडून तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी देण्यात आलेली आहे, कसं पाहता या संधीकडे? मला भारतीय जनता पार्टी मला संधी दिलेली आहे। बोर्डीकर साहेब, मेघना देवी बोर्डीकर, देवाभाऊ यांच्या संधी दिलेली आहे। मला अध्यक्षपद दिलं। मी सर्वसामान्य घरची स्त्री आहे, तरी पण माझ्यावर एवढी जिम्मेदारी टाकली। त्या संधीचं मी सोनं करेन आणि त्यांच्या याला एवढं म्हणजे आनंद होतोय। महायुतीमध्ये राज्यातल्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या तिथल्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे, कारण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। आनंद होतोय। आज पहिल्यांदा इतिहासात भाजपाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतोय, हाही एक वेगळा आनंद आम्हाला। काय वाटतं एकूण पहिल्यांदा भाजपनं इथं 55 पैकी 24 जागा जिंकल्या, आता अध्यक्ष तुमचा झालाय, एक साधारण महिला तुमच्याकडे अध्यक्ष झाली। भाजपाचं नेतृत्व हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेहमीच संधी देत असतं आणि त्याच पद्धतीने आज आमच्या लताताई वाकळे यांची जी निवड झालेली ती सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम आमच्या नेतृत्वाने केलं। महायुतीची काल घोषणा मुंबईत झाली, तिथे देखील राष्ट्रवादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, शिवसेना शिंदे गटाचे होते। आज देखील त्यांनी या सर्व प्रक्रियेवर ठिपका टाकलेला आहे, तर काय शिंदे गटाला विश्वासात घेतलं नाही का काय? नाही, मुंबईमध्ये मला कल्पना नाही, कारण शिंदे साहेब स्वतः दिल्लीमध्ये होते म्हणून काल ते नसतील आणि आज आता बहिष्कार टाकल्याची बातमी तुमच्याचकडून कळते, पण ते दिवसभर आमच्या सोबतच होते। बघा, महायुतीमध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या बैठकीनंतर हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे तो निर्णय आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जिल्ह्यामध्ये पण आज इथे सत्ता स्थापन शिवसेनेच्या नेत्यांना आपण सोबत घेणार का? आम्ही नेहमीच महायुती आहे आमची, त्यामुळे शिवसेनेला आम्ही वेगळं काही समजत नाही आणि आतापर्यंत ते आमच्या सोबत होते आणि आता कशामुळे नाराज झालेले आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। सभापतीपद नाही, त्याला आणखी वेळ आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। ओके।